नमस्ते। आज मी चिकन एकनी पुलाव त्यासाठी आपण इथं कढई तापत ठेवले, त्याच्यात पाऊण लिटर पाणी तापत ठेवले। याला आता उकळी येऊ द्या। पाणी तापतंय। आता 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 चमचा धणे, 10-12 काळी मिरी आणि 7-8 लवंग, मोठी वेलची, दालचिनी आणि हिरवी वेलची। आता इथे मी एक लांबट कांदा कापून घेतलाय, तो पण घालूया। लसूण घेतले 7-8 पाकळ्या, आलं घेतलंय 1 इंच, तेजपत्ता आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या। आता आपण ह्याला चांगली उकळी येऊन द्या। आता पाण्याला पण उकळी आले। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया, हलवून घेऊया। आणि हे आपण पाव किलोच्या वरती 2 ते 3 तुकडे जास्त आहेत, हे चिकन घेतलेलं आहे। ते मिक्स करूया। आता ह्याला पण चांगलं शिजून देऊया। जास्त नाही लागत शिजायला, एक 5 ते 7 मिनटं, कारण चिकन आहे ना ते लवकर शिजतं। आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया, म्हणजे सगळे फ्लेवर येईल। चिकन आणि हे एकनी तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका चाळणीने आपण हे सगळं गाळून घेऊया। आता आपण चिकन काढून घेऊया। आता हे चिकन आपण बाजूला करून घेतलंय। आता हे वरचं जे आहे कांदा, मिरची, धणे, हे आपण असंच बाजूला ठेवूया। आता ही एकनी आपली तयार झाली। हा म्हणजे चिकनचा स्टॉक, हा आता बाजूला ठेवूया आपण। इथं मी कढई धुवून परत 30 कढई घेतले। थोडी कढई गरम होऊ दे। इथे कढई पण गरम झाली। याच्यात 3 ते 4 मोठे चमचे तेल घालायचं। हे तेल वापरलेलं आहे माझं। तर त्याच्यामध्ये 1 मोठी वेलची, दालचिनी, 3-4 लवंग आणि तेजपत्ता। आता हे मसाल्याला पण चांगला वास आला। आता इथे मी 4 सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आलं लसणाची पेस्ट, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली। तोपर्यंत इथे मी दही आणि मिरचीचा ठेचा घेतलाय, तो मिक्स करूया। गरम मसाला मिक्स झाला। आता हे मिक्स करून घेतलं। आता हे आपण चिकन घालूया कढईमध्ये। चिकन परतून होतंय। आता हे दही पण फेटून झाला। आता हे आपण चिकनमध्ये घालूया। हे पण चांगलं आपण परतून घेऊया। पण परतून झालं आपलं चांगलं। आता आपण ही एकनी केले ती टाकूया। हे अंदाजे 3 ते 4 ग्लास आहे। आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। आता ह्याला उकळी येईल लगेच, कारण गरम होते। मी गॅस मोठा ठेवला होता उकळी यायसाठी। आता हे आपण बासमती तांदूळ अर्धा किलो आहेत, ते मी 10 ते 15 मिनटं भिजवून पाणी त्याचं गाळून घेतलंय। आता हे आपण तांदूळ टाकूया। आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया। हा लिंबाचा रस 1 चमचा, म्हणजे त्याच्याने काय होणार आहे,
आपले तांदूळ जे आहेत ना तो सळसळीत राहील. तुम्हाला जर ते एकनी कमी वाटली तर थोडंसं साधं पाणी नाही तर गरम पाणी करून घालू शकता. आता ह्याला चांगलं शिजून द्यायचं. आता इथे मी एकनी पुलाव बंद करून ठेवलाय. गॅस बारीक करून ठेवले, मंद आचेवर शिजव. आता इथे मी एक तडका पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये थोडं बटर टाकलंय. आपल्याला तडका तयार करायचा आहे. बटर टाकलंय. आता 1 चमचा तूप टाकायचा. वितळून द्यायचा. आता एक मी कांदा कापून घेतलेला आहे लांबट, तो टाकायचा. चांगला लालसर कांदा झाला पाहिजे तो. कांदा पण आता परतलाय चांगला. आणि चिमूटभर फक्त मीठ टाकायचं त्याच्यामध्ये. शहा जिरं टाकायचं. शहा जिरं नसलं तर साधं जिरं सुद्धा चालतं. आणि कढीपत्ता चांगलं परतून घ्यायचं. आता ही जायपत्री आणि जायफळाची मी अशी जाडसर पूड करून घेतली. ती आपण ह्या एकनी पुलावरती टाकून देऊया. ह्याच्याने वास पण छान येतो. आणि हा आपला मसाला पण आता चांगला झालेला आहे. कांदा परतून झाला आहे. तडका तयार आहे. आता हा आपण ह्याच्यावरती टाकू आणि एक 10 मिनटं त्याला आपण आता आपला एकनी पुलाव तयार. गॅस बंद करते आणि दाखवते तुम्हाला. हे बघा सगळं तांदूळ कसं एकदम सळसळीत झाले. आता ह्याला असंच आपण एक 10 मिनटं ठेवूया. आपला एकनी चिकन पुलाव तयार झालेला आहे. खाण्यासाठी तयार आहे. आवडला तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.